गोव्यात राहणाऱ्या मूळ बेळगावच्या संतोष कांबळी या 39 वर्षाच्या व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी नागपूरच्या ऋतिक सोळंकी या 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। रविवार 13 एप्रिल रोजी दुपारी बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ परिसरात संतोष कांबळीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्यानंतर खळबळ माजली होती। मात्र आगशी आणि कळंगूट पोलिसांच्या संयुक्त पथकानं 72 तासांच्या आत या मृतदेहाचं गूढ उकलून काढलं। संशयित ऋतिक हा नागपूरला पळून जाण्याच्या स्थितीत असतानाच वास्को रेल्वे स्थानकाजवळून त्याला अटक करण्यात आली आहे। बेळगावचा संतोष कांबळी हा गोव्यात पणजीजवळील सांताक्रूज भागात बायकोसह राहायचा। 2 महिन्यांपूर्वीच दारूच्या नशेत बायकोशी भांडण झाल्यानंतर त्यानं घर सोडलं होतं। तो बांबोळीतील गोमॅको इस्पितळ परिसरातील एका बंद दुकानाबाहेर राहायचा, तिथंच झोपायचा। त्याच दुकानाबाहेर रविवारी त्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर खळबळ माजली होती। पोलिसांनी पंचनामा केला असता मृतदेहाच्या डोक्यावर जखम होती। घटनास्थळी जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते, तसंच एका दगडावर रक्ताचे डाग आढळून आले। हा दगड जप्त करून पोलिसांनी तपास सुरू केला होता। घटनास्थळावरून सीलबंद व्हिस्कीची बाटली आणि अनेक घरगुती वस्तू देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत, पण नेमका खून कोणी केला हे स्पष्ट होत नव्हतं। शेवटी आगशी आणि कळंगूट पोलिसांनी संयुक्तपणे तपास करून नागपूरच्या तरुणाला वास्को रेल्वे स्थानकाबाहेरून अटक केली आहे। या तरुणानं पैशाच्या वादातून कांबळीचा खून केल्याची कबुली दिली आहे। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।